या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायचा आहे. या देशाचं संविधान लिहून झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये शांत पहुडले. स्मित हास्य करत आराम खुर्चीवर बाबासाहेब पहुडले. घटना समितीचा एक सदस्य असणारे एन माधवन बाबासाहेबाला भेटायला आले आणि बाबासाहेबांचा हसरा चेहरा पाहून एन माधवनलाही आश्चर्य वाटलं. कारण गंभीर असणारे बाबासाहेब आज हसतायत, त्यालाही आश्चर्य वाटलं. आणि आल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना एन माधवननी प्रश्न केला की मिस्टर आंबेडकर आज लई आनंदी दिसताय, आज लई खुश दिसताय. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आराम खुर्चीतून उठले आणि एन माधवनचं स्वागत करण्यासाठी त्यांना म्हणाले, वेलकम मिस्टर एन माधवन. यस आय एम हॅप्पी. मी आनंदी आहे. का आनंदी आहे? कारण मी माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे. मी तमाम बहुजनाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे. कारण गांधीची संकल्पना होती, गांधीचं म्हणणं होतं की मिस्टर आंबेडकर या देशातल्या फक्त सुशिक्षित लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले, मिस्टर गांधी तुमचं आता वय झालं, तुमचा भेजा काम करणार झालाय, गपचूप बसा. आणि या देशातल्या तमाम माणसाला प्रौढ मताचा अधिकार डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी दिला. समाज गरीब आहे, उद्या विकल्या जाईल. बाबासाहेब म्हणाले, अरे माझा समाज किती गरीब आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण त्या समाजात मी जन्मलो. परंतु माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊन याच्यासाठी खुश आहे, कारण माझा समाज पाटलाच्या वाडी तांड्यावर राबून घळ घाम गाळा. घामाचा दाम मागण्यासाठी जेव्हा आम्ही वाड्यावर गेलो, पदर पसरला आणि म्हणालो की मालक काहीतरी वाढा. त्या मालकाची मालकीन जेव्हा तिचे कुत्रे कुटके खात नव्हतं, ते कुटके आमच्या पदरात आणून टाकले, आम्ही आनंदानं खाल्ले. पण आज माझ्या समाजाला मताचा अधिकार दिल्यामुळे तो वाड्यावर राहणारा पाटील आता खाली उतरल, महारवाड्यात जाईल आणि महाराचे पाय धरून महाराला म्हणाल, तुकनाथ या पाया पडतो रे, ये फुलीचा ठसा माया निशाणीवर माझ्या समाजाला मी सक्षम केलं. घटना लिहून देताना बाबासाहेब एका डोळ्यानं हसत होते आणि एका डोळ्यानं रडत होते. कारण रडत त्याच्यासाठी होते की मी ज्या लोकांना घटना देत आहे हे लोक माझे नाहीत, माझ्या समाजासाठी हे लोक उद्या या घटनेचा चांगल्या प्रकारे वापर करतील काय, यासाठी बाबासाहेबांना शंका होती आणि म्हणून बाबासाहेब रडत होते. एका डोळ्यानं हसत याच्यासाठी होते की यांच्या हातात दिलेली घटना आणि याच घटनेच्या अंतर्गत आता माझा समाज शिकेल, शहाणा होईल आणि यांच्या ढुंगणावर लात मारून घटना इसकाटून घेईल आणि दिल्लीच्या संसद भवनामध्ये विराजमान होईल. माझा समाज मला शासन करता पाहायचा आहे. यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्ली दाखवली. बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले, स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले, पण चालवावा देश हा कोण्या रीतीने, देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हा देश कोण्या पद्धतीने चालवावा याचं कोडं तत्कालीन नेत्यापुढे पडलं होतं. बाबासाहेब पश्चिम बंगालमधून घटना समितीवर निवडून आले आणि सगळ्यांच्या कोड्याला फटाफट
सोडून टाकलं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये या देशाचं भवितव्य बाबासाहेबांनी घडवलं. अरे भीमाले धावून आणि दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून, चालतोय देशात न्याय, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला, जगात न्यात जगात न्यारा. मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही असे बाबासाहेब गांधीला म्हणाले होते. का म्हणाले? कारण मला जर मातृभूमी असती तर माझा हा समाज गावकुसा बाहेर राहिला नसता. मला मातृभूमी असती, मला 14 तळ्याचा सत्याग्रह करायची वेळ लागली नसती. माझा जर हा मातृभूमी जर मला असती तर मला काळारामाच्या दर्शनासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती. मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही पण देशावर माझं प्रेम आहे आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करताना, माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण मी माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत करीन असे बाबासाहेब म्हणतात. या देशावर माझं प्रेम आहे असं बाबासाहेब का म्हणतात? या देशावर माझं प्रेम आहे कारण याच देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे. म्हणून या देशावर माझं प्रेम आहे आणि त्याच बुद्धामुळे, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला जगात न्यारा थाट, केवळ बुद्धामुळे. गुलामीला सलामी होत होती निलामी. माझा जन्म एवढ्या गरीब घराण्यात झाला बंधुजन हो, एवढ्या गरीब घराण्यात जन्म झाला की माझ्या घरी कधी सणाला पोळी व्हायची नाही. प्रत्येकाची स्थिती हीच होती. लय लोक मला म्हणतात, हेरेकर साहेब जुनं काढा काढता झालं गेलं विसरून जा. अरे जुनं काढायची गोडी मला नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाहीत. म्हणून थोडासा इतिहास आपल्याला सांगावा लागणार आहे. मी एवढ्या गरीब घराण्यात जन्मलो, सणाला माझ्या इथं पोळी व्हायची नाही. मग मी आणि माझा मित्र मरुबाईच्या वट्यावर निवद खायला जायचो, पूजायला आलेल्या बायाची. सवर्णाच्या बाया आल्या निवद पूजायला मायला. आम्हाला पाहिलं की ते बाया पाहून दुर्गच ओरडायच्या, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. दुसरी बाई आली की ती तशीच म्हणायची, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. लागणं काय भानगड काही कळायचंच नाही आम्हाला. आमचं वय लहान होतं. एक ब्राह्मणाची बाई आली, ते तर लई जोरात ओरडली, म्हणजे ए मेल्या पलीकडे. काय झालं? लागशील. लागणं काय? अरे इंटाळ होईल म्हणून. माया पोटात भूक लागली. ते बाई पूजायला गेली, गडबडीनं घ्या गेलो, निवृत्त ठेवलेला, पचकन माझा हात तिला लागला. बाई म्हणली, मेल्या लागलास का? म्हणलं बाई लागूनही लागलो. याला काय इलाज आहे? म्हणे इलाज आहे. काय इलाज आहे? आता म्हणे माझं प्लेट वाटलं, माझा ह्या तांब्या वाटला, आता याला गरम जाळातून काढलं की याचा बाट जातो. म्हणलं बाई काय सोपी आयडिया आहे. गरम जाळातून हे भांडे काढल्यावर याचा बाट जातो, विंटाळ जातो. हे सगळं खरं आहे, पण तुम्हाला माझा हात लागला त्याचं काय? बाई म्हणली, गप्प बस रे मेल्या. काय झालं? अरे तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच बाटवलेलं आहे. अर्थ कळाला नाही. जेव्हा ईश्वरानंदाचं गाणं ऐकलं त्यावेळेस ती बाई तशी का म्हणाली असेल याचा उलगडा झाला. रेकॉर्डिंग गावामध्ये गावामध्ये गाव आहे ते महू गाव, तिथं जन्मले भीमराव सखे बाई, तिथं जन्मले भीमराव सखे बाई, तिथं जन्मले भीमराव सखे बाई.
फिका भीमाईची माता रामजी त्याचा पिता तोच दलिताचा नीता सखे बाई तोच दलिताचा नीता सखे बाई डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती तोच रमाईचा पती सखे बाई तोच रमाईचा पती सखे बाई असा ज्ञान बिंदू जाऊन आला सिंधू असा ज्ञान बिंदू जाऊन मिळाला सिंधू तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा सखे बाई दलिताचा बाप आई काय सांगू नवलाई दलिताचा बाप आई काय सांगू नवलाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच वाटवलेलं आहे खरं आहे ज्या लोकांना आमचा इंटर होत होता त्या लोकांचा कायमचा इंटर बाबासाहेबांना घालवला बाबासाहेबांची सासरवाडी ब्राह्मण मंडळी म्हणजे आमचा आजूळ आणि सगळे ब्राह्मण आमचे मामा किती मोठं नातं पैदा केलं बाबासाहेबांनी याला म्हणतात नातं कसं असावं बाबासाहेबाला विचारा की बाबासाहेबांना निर्माण केले नाते आहे का नाही जगात कोण नाही बाबासाहेबाच्या नात्याला अहो असं नातं की ज्यांचा इंटा जे लोक आमची सावली पडली तर आंघोळ करून यायची त्याचा जावई होणं म्हणजे काय मजाक आहे आणि ते आमचा आजूळ करणं म्हणजे काय मजाक आहे सगळे ब्राह्मण आम्ही मामा त्यांना म्हणावं म्हणजे काय थोडाशी जवळ